मला काय बाकीनं माहिती नाही, मी आज स्वयंपाकच करावं नाही. अय असे नको करू ना. जाऊ ते एखाद दिवस, सध्या पेशंट जास्त ना त्याच्याकडे लक्ष देणं पडत थोडं. हो, जेवढा पेशंट जास्त तेवढा पैसा जास्त. हो बरोबर शे का नाही. मग तुम्हाला पेशंट आता किती दिवस राहतील, कवळ जातील? हा, तुम्ही तर त्याचे 10 दिवस ऍडमिट करी ठेवशात. एक पेशंट फक्त 1 तास थांबत जास्तीत जास्त. ऍडमिट करायला पेशंटच येत नाही आपले. हो, आपण डायरेक्ट सुया टोचतस. हा चालेल, ठेव. पेशंट येईल शे. काय पेशंट येईल नसतील, बपाऱ्या मारण्यात नुसता. ठेव ना. या बसा. कुठे बसू? बसायला जागा नाही ना. बोला, काय त्रास होईल ना? राव डॉक्टर, कोणती शाळा मग तुम्ही शिक्षण घ्यायचे? हा, समजत नाही का डॉक्टर राहायचं काय त्रास होईल ना काय नाही. येडा ना पसारा. डॉक्टरशी मी डॉक्टर. समजा का तुले काय भविष्यवाणी नाही पाहत मी समोर राहिल काय त्रास होईल ना काय नाही. मी का थोडा कसा बसेल का ना रे? कस काय डोळा सुद्धा एवढा? अहो काय सांगू डॉक्टर तुमले, ती गांजोली एवढी मोठी होती, चाई वसे डोळा सुजी येलशे, पार गालदरी येलशे. बर किती वेळ व्हायचे गांजुलीचा ऐसन या गालवर ना? हा दिशी राहणार ना माले. पण किती वेळ होईल साधारण तरी बा? असे पटकशी त्यांना उपचार करताय आपले. हो तरी बोलवे ना 1.5 तास. अरे काय लजा शरम तुले. 1.5 तास वे घ्या तू आताशी लई रा ना. हो, काही अक्कल ना काही पत्ता बित्ता शे का नाही तुले? जबा ताई तुम्ही वजप घ्या, नीट चेक करा बडी. ते डोळाला कस काय चावणे बाशे ना रे? मी प्रश्न ते ताईली विचाराय ना, तू मजार वचा करा ना. ज्या माणूस त्रास वेरा ना ते माणूस काहीच बोलत नाही आणि दुसरंच वचा करत बसस. ते याला काय अर्थ शे का? हो ताई, तुम्ही विचारा ना, तुम्ही सांगा काय वेरा ना काय नाही. हो भाऊ, त्यांना चावले राहा. तुम्ही नीट सांगा, काय सविस्तरपणे एकदम मोकळा सांगा. नेमकी चालू होई का नाही चालू होई, का वेगळंच काही शे? अहो डॉक्टर साहेब, मी कणी अंगणवाडी राहीन तू सकाळीच तर काय त्या झाडवर माझे दरास जाळ लटकेल दिस नाही. मग ते मी जाळ त्या बोकरीवारी काढी गेलं. ते बोकरीवारी काढत ते शेजार मस्त मध भेल होतं मोठं, आणि त्या बोकरीने काढी तर मधले लागली. अख्ख्या जवळ त्या गांजोल्या मनावर सुटण्यात बा पळायला जागा नव्हती. काय सांगू डॉक्टर साहेब तुले, त्याचा डोळा जरी गेला म्हणा आला. इथला आग मारा ना. बा विचारा बाहेर आग मारा ना डॉक्टर साहेब. त्यावर ना तुम्ही पटकन उपचार करा, नाही तर तो डोळा जाई कामातून. अहो ताई, हळूहळू थोडं हळूहळू बोला ना, एवढं पटापटा नका बोलू, अजून त्रास होई त्याले. मग डॉक्टर साहेब सलाईन लाई देतात तर बरं होतं. नाही, सलाईन तर लावतोच आपण, तो काही विषय नाही. पण त्यांना आधी चेकअप करणं पडस. हो, नेमकी गांजुली चालेल शे. जर ते गांजुलीनं जर काटा मदार वय तर विष फैलानी शक्यता रास. हो, तर ती गांजुली काय करत, जवळ चावस तर ते काटा सोडाना काम करस. जर जवळ ती गांजुलीने जर तुमने चाय होई तर ती गांजुली लगेच पळणे होई. तुम्ही हात भेट ठेवावे ना तोंडवर, लगेच पळणे होई. तर तो काटा तो मधारच राही जायला असे वेळ माझे तेच वाटस. कारण की डॉक्टर यांना आम्हाला डिग्री करेल शे मी. तर तो काटा मधार राहायचा आणि गांजुली आता पळी जायला होई. तर ते नीट मायक्रोस्कोपवारी नीट पायसन ते काटा काढणं पडे आमले. तर त्यासाठी तुमले थोडीशी फी लागे जास्त. कशी शे जीवकडे पाना पडस. हो, फी काही जास्त नाही शे बा. तुम्हाला मानले जास्त शे, मला मानले कमी शे फी. खोकली गुदा माले फी काही जास्त नाही शे, फक्त 3000 रुपया लागतील. त्यांना मग तुम्हाला सर्व रिपेअर जाईल. डॉक्टर एवढं काय 3000 रुपया लागतस का? तुला माहिती का, तू डॉक्टर की करेल शे का कधी? डॉक्टरलेच माहिती, तुला कस काय माहिती? अरे त्यांना मागडा इंजेक्शन टाकणार पडते बडा. तुला समजस का काही? 1000 रुपयाने एकच इंजेक्शन होते. इंजेक्शन त्या 2-3 इंजेक्शन ना 1000 रुपयाना. का मग 3000 रुपया इंजेक्शन घ्यात ना तुम्हाला काय परवडणार त्यांना मग? अरे मग मन कामच ते शे बडा, सेवा देवानं. बाकी ना काय माहिती नाही. 400 रुपया करता वर्षात तर करा, नाही तर जाऊ द्या दुसऱ्या डॉक्टरकडे जातस. हे बडा अरे एवढात कसा रे? बर ठीक शे, 400 मागू काय काढू. चला ताई, तुम्हाला आता सलाईन लावणी पडी. 10 minutes later. अहो ताई, कस काय वाट ना आता? जैवा थोडीफार आग कमी. सोन्या हाय पाय काही लागणार तर आवाज दिस बर का. डॉक्टर अशा भारी इंजेक्शन द्यायचे ना त्यांना मा काय सांगला तुमले आता. त्या इथला भारी शेत मी लॉस माशे तरी तुमले गरज आहे. त्यामुळे म्हणत जाऊ द्या मोर द्या वय जाई पुढला आहे सोना आता थोडाफार ऍडजस्ट होई जातील बा. असे करीस मी तुम्हाला उपचार करायनो. हो, चिंता कराने काहीच गरज नाही, टेन्शन घ्यावा नाही, काही नाही, खाई पी मजा मारानं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सांगा ना, राईस घ्या तुम्ही जो भाजी बनवता वशात तेव्हा ती वाप लागू देणे नाही पडत. हो, तुम्हाला तर माहितीच आहे बा.
जर काय होस माहितीये का, ती वाफ जर लागणे ना तर आपला डोळा परत सुजस, कारण की ती गांजुली चावल्यानंतर ते वाफ अजिबात चालत नाही. गरम याने शेकत 100% चालत, पण वाफ चालत नाही. आणि एक हायशे काय म्हणतात आपलं बजरंग लेप म्हणीशे, तर ती लाई घ्यावा ज्या ठिकाणी आपले सूज जास्त वाटस, रक्त गोटायला वाटत. आता तुम्हाला बराचसा लाल जायचे तर मस्तपैकी काय करा ना, मस्तपैकी लेप बनाडी घ्यावा लेप. हो, बेसन ना कशा लेप राहत तशा बेसन नागत लेप बनाडा ना, आणि ज्या ठिकाणी सुशे त्या ठिकाणी लाई घ्यावा ना, बस होय ना काम. मग ते काय माहिती का, सूज कमी होई जाईल, दुसरं काय होणार नाही. सूज जी शे ना ती पूर्णपणे कमी होई जाईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती वाफ लागू देऊ नका. हो हा चालेल. चाल मग सोन्या, फी बी दे टाक चाल. हा ना. तर नमस्कार मंडळी, कस काय वाटणार आपला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला ना, व्हिडिओ लाईक कर द्या बरं का, आणि चॅनल सबस्क्राईब कर द्या. हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता. या व्हिडिओ सर्व हास्यासाठी बनाडेल होता आपण, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मनावर घेवा नाही. व अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत जातच, त्यामुळे तुम्ही लोड काही घेवा नाही. बसून तुम्हाला आपला व्हिडिओ आवडणार, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटत एक पुढला नवीन व्हिडिओ. तोपर्यंत कुठे जाऊ नका, येऊ नका. तू पाहणार आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका. जे काही बसून